तर स्वागत आहे पब्लिक पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या सुंदर अशा व्लॉगमध्ये. बघू शकता तुमचा भाऊ पुन्हा एकदा रात्र असू द्या दिवस तुमच्यासाठी व्लॉगिंग पण चालू आहे. तुमच्यासाठी नाही चालू आहे खरं बोलायला गेलं तर हे फक्त स्वतःसाठी आहे. आणि मी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या भरोश्यावर बसलेलं नाही, खरं खरं सांगतो रिअली नव्हतं. आता हे कोणासाठी आहे? जवळच्या लोकांसाठी. आणि तुम्हाला तर माहीत आहे की भाऊ जिम करतोय, हर एक गोष्ट करतोय, हार्ड वर्क करतोय, हे बघू शकताय. सगळेजण बघते ती गाडी पण तिथे जाते, तरी सुद्धा भाऊ तर चालूच आहे बाबा. हां रोज स्वागत आहे, कुठं इंग्लिश बोलतोय, कुठं काय चालू आहे, नुसतं राडा चालू आहे नुसतं. पण हे कशासाठी चालू आहे भाऊ माहीत आहे का? कामन चालू आहे. ते जवळच्या लोकांनी जा सतवलेलं आहे का नाही तुमच्या भावाला, ते सतवलेलंच. म्हणजे बदला तर नाही घेणार कोणाच, बदला तसलं काय करायचंच नाही आपल्याला. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं काय तर बनवून दाखवायचं आहे ना, की असं काय तर बनायचं आहे का नाही हे म्हणजे जवळच्या लोकांसाठी ना, की बाबा हां मला जास्त नाही काय करायचं, जास्त काहीच करायचं, फक्त एवढं तर करायचं आहे की बिंजोत ह्या जवळच्या लोकांनी किंवा ह्या जवळची जवळची कोण लोक कोण आली ह्याच्यामध्ये, माझी फ्रेंड्स आली, माझी GF आली, माझी हर एक गोष्ट नातेवाईक आली, हर एक गोष्ट हर एक म्हणजे एव्हरीवन सगळी पर्सन आली त्यात बरं का. पण म्हणून तर मी तुम्हाला काय म्हणतो, माझी दुनिया झालं का मी आता एकटा राहायला म्हणजे एकटा जगायला शिकलेलो आहे आणि एकटाच राहायला शिकलेलो आहे म्हणजे पहिल्यापासूनच माहीत आहे. एकटा म्हणजे कसं आहे माहिती आहे का, माझा तर विषय तुम्हाला माहिती आहे बाबा. माझा विषय म्हणजे माझं नाव आकाश विलास सातपुते सांगायचं म्हणलं सर्वप्रथम म्हणजे. आणि नंतर विषय सांगायचा म्हणलं तर पण नाही, मी मुद्द्यावरून अजून भटकतो. माझी ओळख तर काय तुम्हाला नंतर जगाला परत अजून सांगायची, त्याचं काय नाही गोष्ट. सांगायचा मुद्दा काय माहिती आहे का भाऊ, हे जे मी करतो ना दिवस रात्र कष्ट, फक्त ही जवळच्या लोकांनी फक्त ध्यानात ठेवायचं भाऊ. ते हातलाही गोळ आला त्यामुळे जरा हे केलं. पण सांगायचा मुद्दा काय माहिती आहे का, हां परत अजून काय ना काय कोणी डिस्टर्ब करतंय ना, अजून मुद्द्यावर भडकते. पण हां सांगायचा मुद्दा काय, ही गाडी बघू शकताय तुमच्या भाऊन. हां महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय ना काय अपडेट पाहिजे. नुसतं काम करून म्हणजे काम करून आणि हे जिम करून नुसतं काम करून पण नाही ना जमणार. त्यासाठी स्मार्ट वर्क पण केलं पाहिजे. त्यासाठी भाऊनं तुमच्या स्मार्ट वर्क पण केलेलं आहे भाऊ, बघू शकताय. म्हणजे स्मार्ट वर्कमध्ये काय झालं, पहिलीचीच गाडी शिकलेलो आहे मी. 10वीमध्ये गाडी शिकायची म्हणून 3 महिने शाळेला गेलं नव्हतं भाऊनं. आणि हे सगळ्यांना माहीत आहे की म्हणजे माझ्या वर्गातल्या मित्रांनी जे माझे व्लॉग वगैरे बघते त्यांना सुद्धा माहीत आहे येऊन पर्सन की 10वीमध्ये 3 महिने शाळेला आलं नव्हतं. आणि त्याच पिरियडमध्ये तुमचा भाऊ मस्त त्या गाडी लावलं, काम केलं, त्यासोबत जाऊन उसाच्या मुळे उचलल्या, हर एक गोष्टी केलं. पण भाऊ तुमचा शिकून निघाला. आणि महत्त्वाची गोष्ट तुमच्या भावाची एक चांगली खासियत काय माहिती आहे, कुठली पण गोष्ट शिकायची म्हणली का